गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गर्जा महाराष्ट्र न्यूजच्या या बुलेटिनमध्ये मी आयाज मोहसिन आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे। नोबेल पुरस्कार विजेते व पर्यावरण तज्ञ आर.के. पचौरी यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल। पचौरींना अटकपूर्व जामीन झाला मंजूर। गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवरील हल्ला प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती। हल्लेखोरांचे रेखाचित्र पोलिसांनी केले तयार। आणि नेते अभिनेत्यांपासून अनेकांना पुरवण्यात आलेली झेड आणि झेड प्लस सुरक्षा काढून घेण्याचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नोबेल पुरस्कार विजेते पर्यावरण तज्ञ आर.के. पचौरी यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी पचौरींना अटकपूर्व जामीन देखील मंजूर करण्यात आलाय। आरोपानंतर पचौरी यांनी हायकोर्टात धाव घेतली असून हायकोर्टाने 23 फेब्रुवारीपर्यंत पचौरींना अटक करण्यास मनाई केली आहे। त्यामुळे पचौरींना तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे। 2 दिवसांपूर्वी एका 29 वर्षीय महिलेने त्यांच्या विरोधात अश्लील SMS करून लैंगिक छळ केल्याची तक्रार केली होती। संबंधित महिला ही 75 वर्षीय पचौरींची ज्युनियर म्हणून कार्यरत आहे। महिलेच्या तक्रारीनंतर दिल्लीच्या लोधी रोड पोलीस ठाण्यात FIR दाखल करून चौकशी झाली। दरम्यान पचौरींनी या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज मंजूर झाल्याचं त्यांच्या वकिलांनी म्हटलंय। दरम्यान जर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं तर सहकार्य करण्याची आश्वासन पचौरी यांनी दिलंय। नेते अभिनेते अनेकांना पुरवण्यात आलेली झेड आणि झेड प्लस सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलाय। याशिवाय काही जणांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेबाबत फेरविचार करण्यात आल्याचंही कळालंय। केंद्र सरकारनं ज्या राजकीय नेत्यांची झेड सुरक्षा काढून घेतली आहे त्यामध्ये समाजवादी पार्टीचे माजी नेते अमर सिंग, माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार, धनंजय सिंह, काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी आदी नेत्यांचा समावेश आहे। याशिवाय NC माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार, काँग्रेस नेते प्रकाश जायसवाल, माजी पोलीस आयुक्त YS मुदवाल यांचाही समावेश आहे। तर काँग्रेस नेते बेनी प्रसाद वर्मा, बसपा नेते ब्रिजेश पाठक यांना पुरवण्यात आलेल्या झेड प्लस सुरक्षेबाबत सरकार फेरविचार करीत आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हल्ल्याचा तपास काही अंशी पुढे सरकल्याचं दिसतंय। पानसरेंच्या पत्नी उमा पानसरे आणि प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलांच्या सांगण्यावरून पोलिसांनी एक आरोपीचं रेखाचित्र तयार केलंय। प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानुसार आरोपीनं गुलाबी रंगाचा शर्ट घातला होता। त्यामुळे आता पोलीस या स्केचच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत। 4 दिवसांपूर्वी सकाळी फिरायला जाताना पानसरे दाम्पत्यावर बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला। पानसरेंवरच्या हल्ल्याला 4 दिवस उलटले तरी हल्लेखोर अजूनही पोलिसांच्या जाळ्यात सापडलेले नाहीत। त्यामुळे हल्लेखोरांचा तपास करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे। याआधी कोल्हापूर पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलंय। मात्र तेच हल्लेखोर असल्याचे कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत। कॉम्रेड पानसरेंच्या पत्नी उमा पानसरेंच्या जबाबामुळे पोलिसांना नवी माहिती मिळाली आहे। हल्लेखोरांनी पानसरेंना पत्ता विचारून त्यांच्यावर हल्ला केल्याचं त्यांनी सांगितलंय। शिवाय हल्लेखोरांनी कोणत्याही प्रकारचा मास्क घातला नव्हता आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना धमकीचे पत्रही येत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं। वैचारिक दहशतवाद महाराष्ट्र सरकार थांबवणार का, असा सवाल आता महाराष्ट्रात पुरोगामी संघटना विचारत आहेत। प्राध्यापक गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी 11 मार्चला मुंबईत महाराष्ट्र पुरोगामी आघाडी महामोर्चा काढणार। हे सरकार जर या समाज विघातक शक्तींना संपवण्यात अपयशी ठरत असेल तर अशा शक्ती या पुरोगामी महाराष्ट्राला मारक ठरणार आहेत। त्यामुळे या सरकारने या संदर्भात कडक पावलं उचलावीत अशी मागणी या पुरोगामी आघाडीकडून आता होत आहे। मी असं म्हणेन की या ठिकाणी काही धार्मिक संघटना आहेत, त्यांना आम्ही जे मानतो आहोत ते काही त्यांना पचत नाहीये, त्यांना अडथळा आम्ही असताना वाटतोय। लोकजागृतीच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती होते आणि त्यांच्याकडून असणारं लोक सुटत चाललेली आहेत। याच्या भीतीमुळे त्यांनी असणारं असं ठरवलेलं आहे की इथे जे पुरोगामी विचारसरणीची माणसं आपल्याला अडचणीची आहेत त्यांना आपण असणारं मारायचं, गोळ्या घालायच्या। त्यांनी पहिल्यांदा नरेंद्र दाभोळकरांना असणारं त्यांची हत्या केली आणि आता त्यांनी असणारं गोविंद पानसरेंवरती हल्ला केलेला आहे। यांचा हल्ला जरी झालेत असला, त्यांचा हा हल्ला जरी होत असला तरी त्यांच्या हल्ल्याला आम्ही काही घाबरत नाही। आम्ही आमचं जे कार्य केलेलं आहे, कार्य करत आहोत ते ठिकाणी करतच राहू आणि लोकजागृतीचा जो कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी राहीलच। आणि याच दृष्टिकोनातून 11 मार्चला ज्या सर्व संघटनांनी मोर्चा काढायचं मुंबईत ठरवलेलं आहे, महाराष्ट्रातून असं या लोक या मोर्चामध्ये त्या ठिकाणी सहभागी होतील अशी आम्ही अपेक्षा धरतोय। लोणावळा येथे झालेल्या चिमुरडीच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ संतप्त जमावाने कुमार रिसॉर्टची तोडफोड केली होती। या प्रकरणी सुमारे 200 ते 300 आंदोलनकर्त्यांविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
यापैकी 34 जणांची नावे पोलिसांच्या हाती लागली आहेत. कुमार हॉटेलचे व्यवस्थापक मनोहर चोपराज बुधवानी यांनी फिर्याद दिली आहे की कुमार हॉटेलची तोडफोड करत आंदोलनकर्त्यांनी तिरजुरीतील 85,000 रुपयाची रोकड लंपास केली. 2 LCD TV असा 1,25,000 रुपये ऐवज लंपास केले असल्यानं बुधवानी यांनी म्हटले. 3 ते 4 हजारांच्या लोकसमूहात काही ठराविक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यानं लोणावळेकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अन्यथा पुन्हा लोणावळा बंद करून पोलिसांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. आता बातमी नागपूरमधून. प्रदेशाचे सार्वजनिक स्वास्थ्य मंत्री डॉक्टर दीपक सावंतनी स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रकोपावर नाराजी व्यक्त करून सांगितले की महाराष्ट्रामध्ये यावर्षी स्वाईन फ्लूमुळे एकूण 83 जणांनी आपला जीव गमावलाय आणि 687 जण स्वाईन फ्लूच्या प्रकोपामध्ये सापडले आहेत. हे सर्व पाहून हॉस्पिटलमधून सावध राहण्याचा सल्ला दिला गेला. महाराष्ट्राचे स्वास्थ्य मंत्री दीपक सावंत यांनी सांगितले की औषधांमध्ये होणाऱ्या हेराफेरीवर सरकारने नजर ठेवली आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये पण रुग्ण औषधांमोफत दिली जातात. त्यांनी नागरिकांना स्वाईन फ्लूचे लक्षण दिसल्यास लगेच डॉक्टरांना कळवण्याचा सल्ला दिलाय. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये बैठक घेऊन यावर निवारण करण्यात आले. यामध्ये अशी घटना समोर आली आहे की जे लोक स्वाईन फ्लूचे बळी पडून ज्यांचा मृत्यू झालाय किंवा ज्यांना स्वाईन फ्लू झाला आहे हे लोक वेगळ्या देशात पण गेले होते. या व्यतिरिक्त हवामानात जास्त बदल, थंड पडणे, स्वाईन फ्लूच्या जंतूमध्ये विश्लेषण केले जात आहे की नक्की काय आहे, पण अजून हे स्पष्ट झाले नाही की स्वाईन फ्लूचा प्रकोप का वाढत आहे. पूरे महाराष्ट्र में स्वाइन फ्लू के 1 जनवरी 2015 के बाद में आज तक 97,248 स्वाइन फ्लू है ऐसा जानने वाले लोगों की एग्जामिनेशन की गई है. उसमें से जो सस्पेक्टेड है 6,886 उनको ऑसल्टामिविर यानी टैमीफ्लू दी गई है. आज महाराष्ट्र में स्वाइन फ्लू के एक्चुअल मरीज 678 है. 83 लोगों की अनफॉर्चुनेट डेथ हुई है. 6 आर फ्रॉम मध्य प्रदेश, 1 फ्रॉम आंध्र प्रदेश, 1 फ्रॉम गुजरात, 1 फ्रॉम उत्तर प्रदेश. आज राज्य में स्वाइन फ्लू के लिए 205 पेशेंट्स विविध अस्पतालों में भर्ती है. जाता जाता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. नोबेल पुरस्कार विजेते व पर्यावरण तज्ज्ञ R.K. पचौरी यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल. पचौरींना अटकपूर्व जामीन झाला मंजूर. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवरील हल्ला प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती. हल्लेखोरांचे रेखाचित्र पोलिसांनी केले तयार. आणि नेते अभिनेत्यांपासून अनेकांना पुरवण्यात आलेली झेड आणि Z+ सुरक्षा काढून घेण्याचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय. मित्रांनो, आपली पुढची भेट पुढच्या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्यासोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.